जे नाव आहे ते आहे पदावली. पदावली व अक्षरांचा वापर या नावाने तुम्ही त्या क्रिया केल्या नसतील, पण इतर नावाने मात्र ह्या क्रिया तुम्ही कायम करत आलेला आहात. बघा, आपण आजवर काय करत होतो? बेरीज करत असताना बेरीजच करत होतो, वजाबाकी करताना वजाबाकीच करत होतो, गुणाकाराच्या ह्याच्यात फक्त गुणाकार, भागाकारात फक्त भागाकार. पण आता आपल्याला एकाच उदाहरणात 2-2 किंवा 3 क्रिया करायच्या. ज्यावेळी एका उदाहरणात तुम्ही एकापेक्षा जास्त क्रिया करता, 2 करता, तेव्हा त्याला पदावली म्हणतात. काय म्हणतात? पदावली म्हणतात. ठीक आहे, आता आपण उदाहरण देऊन स्पष्ट करून घेऊ. बघा, आपल्याला उदाहरणात आपण बेरीज करतो, वजाबाकी करतो, गुणाकार आणि भागाकार करतो. ओके, मी एक उदाहरण देतो. 3 अधिक 4 उत्तर किती येते? 3 अधिक 4. साधं उदाहरण घेतो, उत्तर येतं 7. ठीक आहे, बरोबर आहे. त्यानंतर इकडे दुसरं उदाहरण देतो. 9 वजा 3 किती येते उत्तर? 9तून 3 गेले 6. ठीक आहे, आता या 2 स्वतंत्र क्रिया झाल्या, बरोबर. पण एकाच उदाहरणात आपण ज्यावेळी, बघा मी काय सांगतो, एकाच उदाहरणात 3 अधिक 4 वजा 2, काय उदाहरण लिहिले? 3 अधिक 4 वजा 2. म्हणजे इथं आपण अधिकची क्रिया बेरीज करणार आहोत आणि इथं वजाबाकी करणार आहोत. या उदाहरणाला म्हणतात पदावली. काय म्हणतात? पदावली. जेव्हा एका उदाहरणात एकापेक्षा अधिक क्रिया असतात, एक असते, त्यापेक्षा जास्त 2, 3, 4, त्यावेळी त्या गोष्टीला म्हणतात पदावली. ठीक आहे, आता आपण ही सोडून घेऊ. 3 आणि 4 7. 7तून 2 वजा केले 5. क्रम कसा होता? या उदाहरणात बेरीज आधी दिली, वजाबाकी नंतर दिली. जसं आहे तसंच केलं. कारण का? जर मी वजा कमी करून घेऊ, कमी केल्यावरती कमी करणं शक्य नाही. मग आधी बेरीज करतो, संख्या वाढवतो, बेरीज करून संख्या वाढवतो आणि मग वजाबाकी करतो. म्हणजे उदाहरणात जर बेरीज वजाबाकीच्या क्रिया असतील तर आधी बेरीज करा, मग वजाबाकी करा. ठीक आहे, आणखी एक उदाहरण देतो. ओके, बघा, 3 गुणिले 4 अधिक 2. 3 गुणिले 4 अधिक 2. आता यामध्ये 2 क्रिया आल्या. कोणत्या क्रिया आल्या? 2 क्रिया आल्या. मग 2 क्रियांमध्ये काय? बघा, यात गुणाकार आहे आणि नंतर बेरीज आहे. मग जसं आहे तसं करा. काय करणार? 3 चौक 12. 12 अधिक 2 किती होणार? 14. यात गुणाकाराची क्रिया आधी दिलेली होती. मग ज्यावेळी गुणाकाराने संख्या वाढणार आहे, मग आधी गुणाकार करून घ्या आणि मग बेरीज करा, परत वाढवा, मग वजाबाकी करा. जर तुमच्याकडे जास्त चॉकलेट असतील तर तुम्ही त्यातले लोकांना देऊ शकाल की नाही? मी उदाहरण देतो. माझ्याकडे 20 चॉकलेट आहेत, आणखी एक जणांनी मला 10 चॉकलेट दिले. ठीक आहे, आता 20 आणि 10 किती झाले? 30. मग यातले मी 25 देऊ शकतो, बरोबर की नाही? पण जर माझ्याकडे 20च असते आणि त्यातले मी 25 देऊ शकतो का? नाही. म्हणून आधी जर उदाहरणात गुणाकार असेल, बेरीज असेल तर आधी ते करून घ्या. आधी गुणाकार असेल तर गुणाकार करा. ठीक आहे, आपण एक एक उदाहरण समजून घेऊ. संख्या वाढून घ्या, मग लेस करा. तुमच्या लक्षात आले आपण काय केलं? पदावली केली. पदावली म्हणजे काय समजून घेतली. ज्या क्रियेत 2 पेक्षा अधिक क्रिया आल्या, ही एक क्रिया, ही दुसरी क्रिया, याला पदावली म्हणतात. ठीक आहे, चला पुढचा मुद्दा समजावून घेऊ. पुढचा मुद्दा आपण समजावून घेत आहोत. त्यापूर्वी आधी काय बघितलं बघा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार यांचा पदावलीमध्ये समावेश होतो, बरोबर आहे. या मूलभूत क्रिया आहेत. कशा क्रिया आहेत? मूलभूत क्रिया म्हणजे या महत्वाच्या प्रायमरी ऍक्शन्स आहेत, प्रायमरी क्रिया. ठीक आहे, त्यानंतर कोणत्याही 2 संख्यांचा, पुढचा मुद्दा आपण पाहत आहोत, कोणत्याही 2 संख्यांवर क्रिया केल्यास उत्तर संख्याच येते. कोणत्याही 2 संख्यांवर क्रिया केली तर उत्तर संख्याच येते. बघा बरं काय, 9 वजा 2. आता मी हे कंसात मांडले म्हणजे क्रिया एकत्रित दाखवण्यासाठी कंस वापरला जातो. कंसात मांडलं 9 वजा 2, याचं उत्तर किती येणार आहे? 7. बरोबर आहे. 12 अधिक 2, 12 अधिक 2 उत्तर किती येणार आहे? 14.
म्हणजे ह्या संख्यांवर मी क्रिया केली तर उत्तर संख्याच आलं. किती आलं? संख्याच आलं. ठीक आहे, ओके. चला पुढचं. 12+2 या कंसातल्या संख्यांची मी क्रिया केली तर उत्तर संख्याच आली. हा मुद्दा आपण इथं समजावून घेतला. कोणत्याही दोन संख्यांवर क्रिया केल्यास उत्तर संख्याच येते. ठीक आहे, पुढची गोष्ट समजावून घे. पुढचा मुद्दा आपल्याला समजावून घ्यायचा आहे. जेव्हा दोन पदावल्यांची किंमत, आता आपण पदावली बघितली बघा, मी परत एक पदावली मांडतो. 6+3 बरोबर आहे. 6+3 जेव्हा दोन पदावल्यांची किंमत समान असते. आता मी ही एक पदावली मांडली बरोबर आहे. आता दुसरी पदावली मांडतो. बघा, दोन पदावल्या मांडल्या. जेव्हा दोन पदावल्यांची किंमत समान असते तेव्हा त्याची मांडणी खालील प्रमाणे करतात. कशी करतात बघा बरं कशी. 7+3 ही एक पदावली व 6+3 ही एक पदावली आणि 7+2 ही पदावली. हे जर समान असतील, आहेत की नाही बघू आधी. 6×3 9, 7×2 9. ठीक आहे, मग हे समान असतील तर यांच्यामध्ये समानतेचं चिन्ह म्हणजेच बरोबरचं चिन्ह देतात. ठीक आहे, बघा इथं पण देतो. तर ही मांडणी अशा पद्धतीने केली जाते. कशी मांडणी केली? ही पदावली बरोबर ही पदावली, याचाच अर्थ 9 बरोबर 9. काय झालं उत्तर? 9 बरोबर 9. 6+3 बरोबर 7+2 म्हणजेच 9 बरोबर 9. अशा पद्धतीने मांडणी केली जाते. ठीक आहे, आणखी एक उदाहरण देतो. ठीक आहे, बघा आता पुन्हा आपल्या समोर मी एक उदाहरण मांडलेलं आहे. एक कंस आहे 12+4, कंसात संख्या दिलेली आहे 12+4. दुसरा आहे 16+8. दोन पदावल्या आहेत. आपल्याला काय म्हटलंय? दोन पदावल्यांची मांडणी कशी करतात. 12+4 म्हणजे किती हो? 12तून 4 गेले 8, 16तून 8 गेले 8, म्हणजे 8 आणि 8 ही किंमत समान आहे. बरोबर की नाही? मग या पदावलीच्या मध्ये बरोबरचं चिन्ह देतात. म्हणजेच पदावलीच्या दोनही बाजू, ही बाजू आणि ही बाजू एकमेकांना समान आहेत. बरोबर. आता चॉकलेटच्या ज्याच्यात उदाहरण घ्यायचं असेल तर एका मुलाला समजा 5 चॉकलेट दिले आणि दुसऱ्याला 5 चॉकलेट दिले तर दोघांनाही समान चॉकलेट दिले. काय दिले? समान चॉकलेट दिले. पण जर एकाला 5 चॉकलेट दिले आणि दुसऱ्याला 7 दिले तर समान होतील का? नाही. जिथं समानता नसते त्याची मांडणी कशी करतात बघा. आता 5+3 बरोबर 8 होतील. ठीक आहे, आणि इथं परत 9+3 बरोबर 12 होतील. हे समान होत आहेत का? 5 आणि 3 8 आणि 9+3 समान होत आहेत का? नाही. समान नसले तर या मधल्या चिन्हामध्ये एक तिरपी रेष मारायची. ह्याला म्हणतात असमानता. काय म्हणतात? असमानता. ठीक आहे, मी आता परत स्वतंत्र उदाहरण घेऊन समजावून सांगतो. स्क्रीनवर समानता दाखवण्यासाठी मी एक उदाहरण लिहिलं बघा. आता आपण समानता समजावून घ्यायची. 5×3 5×3 बरोबर 10+5 समानता आहे का? करून सांगा. तुम्ही जर वर्गात व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि वहीत लिहून काढा. घरी व्हिडिओ बघत असाल तर तुमच्याच वहीत लिहा आणि उत्तर काय येतंय ते बघा. ठीक आहे, 5×3 5×3 15 बरोबर पुढे 10+5 15 15 15 किंमत समान. जिथे समान तिथे दोन रेषा, समानतेचं चिन्ह. बरोबर. ओके, इक्वल टू. ठीक आहे, 15 = 15. ओके, आता असमानता हा मुद्दा समजावून घेऊ. बघा आता इथं 5×5 बरोबर 10+10 समान होतंय का? आधी ठरवा. समान होतंय का? 5×5 5×5 किती होतात? 5×5 25. ठीक आहे,
आता हे चिन्ह असं ठेवलं, 5 आणि 10 आणि 10 20 किती झाले 20. ओके, 10 अधिक 10 किती होतात 20. म्हणजे इथं आले 25 या पदावलीचं उत्तर आणि या पदावलीचं उत्तर, या मांडणीचं उत्तर 25 हिचं 20 समान आहेत का नाही. मग इथं असं तिरपी रेष मारणार, असमानता. या उदाहरणात असमानता दिसते. आलं लक्षात. आता आपण 2 उदाहरणे मी तुम्हाला देतो, तुम्ही त्यात समानता आणि असमानता ठरवा. ठीक आहे, मी सांगणार नाही. तुमच्या समोर स्क्रीनवरती मी प्रश्न मांडलेला आहे बघा, समानता असमानता ठरवा. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढायचंय, म्हणजे तुम्हाला पदावल्या व्यवस्थित समजायला लागतील. कशा बघा, इथे दिलेलं आहे, मी कंसात दिले 21/7. 21/7 बरोबर 7 गुणिले 3. ठीक आहे, म्हणजे काय येणार हो, 21/7 केलं तर उत्तर काय येणार 3. 7 त्रिक 21. आणि इकडं 7 गुणिले 3, इथं येणार 3 आणि इकडे येणार 21. समान आहेत का. ठीक आहे, नाही. समान आहेत का नाही. मग आता हे तुम्ही ठरवायचे समान आहेत की नाही. असतील तर खूण, असेल तर असं खूण आणि नसेल तर क्रॉस मारायचा. ओके, उदाहरण देता देता समजून सांगितलं. पुढे 12 गुणिले 2 बरोबर 12 अधिक 12. 12 गुणिले 2 म्हणजे किती हो 24. आणि 12 अधिक 12 किती झाले 24. समान आहेत का तुम्ही ठरवा. हे 24 आणि हे 24 समान आहेत का. असतील तर असं चिन्ह, नसेल तर असं चिन्ह. आता यांची उत्तर जवळजवळ आणलीत, पण उत्तर देत नाही. ठीक आहे, तुम्ही उत्तर काढायचे, आपल्या शिक्षकांना दाखवायचे. ओके, पुढचा मुद्दा आपण यानंतर लगेच समजावून घेणार आहोत. आपला पुढचा मुद्दा आहे पदावलीमध्ये अक्षरांचा वापर. म्हणजे काय, आपण पदावली समजून घेतली. पदावली म्हणजे त्या क्रियेत 2 पेक्षा अधिक क्रिया असतात त्या उदाहरणात, बरोबर. म्हणजे बेरीज वजाबाकी, वजाबाकी बेरीज, बेरीज भागाकार गुणाकार 2-3 क्रिया असू शकतात. मग आता त्या पदावलीमध्ये अक्षरांचा वापर हे आपल्याला समजावून घ्यायचा. ठीक आहे, अक्षरांचा वापर बघा बरं. आता समोर एक उदाहरण आहे, 5 अधिक 5 बरोबर किती 10. 5 अधिक 5 बरोबर 10. आता हेच उदाहरण मी इकडे असं मांडतो, m अधिक m बरोबर 10. m अधिक m बरोबर 10. आता दोन्हीकडे नीट बघा, 5 अधिक 5 बरोबर 10, तर m अधिक m बरोबर 10. मग m ची किंमत किती येईल. m ची किंमत लिहू शकता की नाही तुम्ही. म्हणजे या 10चे 2 भाग करावे लागणार आहे. 10चे 2 भाग करावे लागतील. मग हे असे येऊ शकतात, 5 अधिक 5 बरोबर 10. किंवा तुम्ही दुसरं म्हणाल, सर 8 अधिक 2 मानले तर जमणार नाही. कारण या m हा m आहे आणि हा m आहे, म्हणजे दोघांची किंमत समान असावी लागेल. इथं काय वापरलाय 5च्या जागेवर m, इथं काय वापरलाय 5च्या जागेवर m, कारण mच वापरला. या ऐवजी जर असं असतं, समजा इथं बघा 7 अधिक 3 बरोबर 10 असं उदाहरण देतो. 7 अधिक 3. ठीक आहे, आता हेच उदाहरण मी असं मांडतो, m अधिक n बरोबर 10. m अधिक n बरोबर 10 म्हणजे काय, ह्या m ची किंमत 7 होऊ शकते, या n ची किंमत 3 होऊ शकते. आता इथं m वापरलेलं नाहीये. आता मी असं म्हटलंय का m अधिक m बरोबर 10 समान अक्षर नाहीत, m आणि n वापरले. अक्षरांची उदाहरणं घेऊन सुद्धा पदावल्या लिहिता येतात, ह्याच्यासाठी हे उदाहरण सांगितलं होतं. ठीक आहे, आता परत एक उदाहरण तसं सांगतो. फळ्यावर मी एक सोपं उदाहरण लिहिले, ते चूक आहे की बरोबर आहे सांगा. 5 गुणिले, बोर्डवर लिहिलेलं आहे 5 गुणिले 0 बरोबर 0. चूक आहे की बरोबर आहे. बरोबर आहे. शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं, नियम काय आहे, शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं, कोणत्याही संख्येला गुणले, बरोबर आहे. तर
तर उत्तर शून्यच असतं. काय असतं? शून्य असते. ठीक आहे. मग आता हा त्रिकालबाधित नियम आहे. त्रिकालबाधित म्हणजे हा कधीच बदलला नाही. 100 गुणिले 0 जरी केलं तरी उत्तर शून्यच येणार. बरोबर आहे. 500 गुणिले 0 केलं, मी परत पुढे मानतो, परत पुसील. 500 गुणिले 0 केलं तरी उत्तर शून्यच. 1000 गुणिले 0 केलं तरी उत्तर शून्यच. आणि 0 गुणिले 1000 केलं तरी उत्तर शून्यच. मग असं जर असेल तर आपण एका शब्दात असं म्हणू शकतो का? बघा, ए गुणिले 0 बरोबर 0. ए गुणिले 0 बरोबर 0 म्हणजे काय? ए ही संख्या कोणती असू शकते? ए ही कोणतीही संख्या. ठीक आहे. आणखी एक घेऊ, एक्स गुणिले 0 बरोबर 0 म्हणजे काय? एक्स ही संख्या कोणताही अंक असू शकते. लाखाला 0 ने गुणलं तरी उत्तर शून्यच. बरोबर आहे. एक्सच्या जागेवर 5 वापरला, 5 गुणिले 0 तरी शून्यच. आलं लक्षात? याच्यासाठी अक्षरे वापरून, पदावली अक्षर वापरून उदाहरणं सोपी होतात. खूप मोठ्या संख्या मांडण्यापेक्षा तुम्ही त्याला ए किंवा एक्स मानू शकता. एका संख्येला ए माना, किंवा असं म्हटलं एका संख्येला एम माना. एम गुणिले 0 बरोबर 0. एका संख्येला एम मानलं. अशा प्रकारे पदावलीमध्ये अक्षरांचा वापर होतो. आले लक्षात? आता आपण काही नियम समजावून घेऊ. ठीक आहे. स्क्रीनवर आपण आता अक्षरे घेतलेली आहेत. पदावल्यांमध्ये अक्षरांचा वापर हा मुद्दा थोडासा अजून स्पष्ट करू. अक्षरे घेतलीत. बी या अक्षराची किंमत आहे 7 आणि सी या अक्षराची किंमत आहे 8. ठीक आहे. बी ची किंमत किती आहे? 7. मग आता मी असं उदाहरण देतो, बी अधिक सी बरोबर किती? जमेल? बी अधिक सी बरोबर किती? ठीक आहे. त्याच्यानंतर बी गुणिले सी बरोबर किती? त्यानंतर बी अधिक सी बरोबर गुणिले बी बरोबर किती? बघा बरं काय अडचणीला आता उदाहरण सोडवताना. आता या अक्षरांचा वापर केलाय आणि यांच्या किमती तुम्हाला दिलेल्या आहेत. मांडणी करून बघू. ठीक आहे. बी अधिक सी म्हणजे काय हो? बी अधिक सी म्हणजे काय? 7 अधिक 8 बरोबर किती? बरोबर ना? बी म्हणजे किती? 7 आहे. बी म्हणजे किती आहे? 7 आहे. आणि सी म्हणजे किती? 8 आहे. 7 अधिक 8 बरोबर 15. आलंय तुमच्या बी अधिक सी चं उत्तर? यस. पुढे बी गुणिले सी म्हणजे काय? 7 गुणिले 8 बरोबर 7 8 56. ठीक आहे. 7 गुणिले 8 बरोबर 7 8 56. ओके. पुढे बी अधिक सी. बी अधिक सी म्हणजेच इथंच 7 अधिक 8. आता इथे किती झाले बघा? 7 अधिक 8. 7 आणि 8 किती झाले? 15 गुणिले 7 आहे. 15 गुणिले 7 बरोबर किती? बरोबर आहे का बघा? 15 गुणिले 7 म्हणजेच या 15ला 7 ने गुणा. 15 7 15 7 90. 15 7 105. आलंय उत्तर 105. समजल्या पदावल्यांचा वापर कसा आहे? पदावल्यांमध्ये अक्षरांचा वापर कसा आहे? अक्षरांना किमती दिलेल्या असतात. ठीक आहे. आता मी परत एक उदाहरण देतो. एम भागिले एम बरोबर 1 म्हणजे काय? खूप सोपं उदाहरण, खूपच सोपं, फक्त दिसायला वेगळं दिसतं. एम भागिले एम बरोबर 1. आता हा एम तुम्ही काही घेऊ शकता, कारण एम तुम्ही 9 घेतला तर 9 ला भागिले 9 बरोबर उत्तर 1. एम तुम्ही 100 घेतला, 100 ला भागिले 100 बरोबर उत्तर 1. म्हणजे ह्या एम नेच एम ला भागायचं असल्यामुळे इथं जास्त विचार करायची गरज नाही, कारण त्याच संख्येने त्याच संख्येला भागलं तर उत्तर तेच म्हणजे एकच येतं. 9 भागिले 9 9 9 9 1 9. 100 भागिले 100 तेच उत्तर. आले लक्षात? अशा प्रकारे आपण पदावल्यांमध्ये अक्षरांचा वापर समजावून घेतला. पहिल्या भागामध्ये आपण फक्त पदावली कशाला म्हणतात,
आणि अक्षरांचा वापर ही ओळख करून घेतली. आज आपण फक्त ओळख केली या भागात. दुसरा भाग, त्यामध्ये आपण पदावल्या सोडवण्याचे नियम, त्याचे नियम कसे आहेत? कंच भागू बेव. बघा मी काय म्हटलंय, कंचे भागू बेव हा त्याचा नियम आहे. कंच भागू बेव तो समजावून घेणार आहोत दुसऱ्या भागात. जर पहिल्या भागात काही अडचण असेल तर परत एकदा भाग बघा, नंतर दुसरा बघा. ओके, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना अवश्य कळवा. सगळ्यांना उदाहरणं आली पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो घटक पाहणार आहोत तो दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये आपण पदावल्यांची ओळख समजावून घेतली होती. आज आपल्याला दुसरा भाग करायचा, समजून घ्यायचा आहे. त्या पहिल्या भागात आपण पदावली समजून घेतली आणि अक्षरांचा वापर समजावून घेतला. म्हणजे काय, आता थोडीशी 1-2 मिनिटात उजळणी करू. पदावली म्हणजे काय हे आपण बघितलं होतं. 2 पेक्षा अधिक क्रिया करणे म्हणजे पदावली. 2 पेक्षा अधिक क्रिया म्हणजे काय हो? 5 गुणिले 3 अधिक 2. यात तुमची पहिली क्रिया ही आहे आणि दुसरी क्रिया आहे. ठीक आहे, 5 गुणिले 3 5 त्रिक 15 बरोबर आहे, अधिक 2. मग अशा वेळी मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, आधी जर गुणाकार असेल आणि मग बेरीज असेल तर आधी गुणाकार करून घ्या. ठीक आहे, बघा म्हणजे 15 अधिक 2, आता याचं उत्तर येणार 17 आणि याचं उत्तर येणार 17. बरोबर आहे, हे झालं 17. ठीक आहे, आणखी एक क्रिया आपण समजावून घेऊ. 12 भागिले 3 ठीक आहे अधिक 2. 12 भागिले 3 अधिक 2 म्हणजे 12 3 मिळव. 12ला 3 ने भागायचे. असं असेल तर आधी भागाकार करून घ्यावा लागणार आहे का, ते आपण नियमात पाहणारच आहोत. ठीक आहे, बघा काय होतंय, 3 ने 12ला भागा. 3 किती 12, 3 चोक 12 अधिक 2. उत्तर किती आलं? 4 आणि 2 6. इथे किती आलं? 12 भागिले 3, 3 चोक 12, इथे आलं 6. मग आता हे उदाहरण असं झालं. ठीक आहे, हेच उदाहरण तुम्हाला जर असं दिलेलं असतं तर 5 गुणिले 3 अधिक 2 बरोबर 12 भागिले 3 अधिक 2. बघा तुमच्या समोर ही उदाहरणं आहे. भागाकाराचं चिन्ह थोडं व्यवस्थित काढतो. ओके, हेच उदाहरण आहे. 5 गुणिले 3 दिसते का इथं, अधिक 2 बरोबर. हे उदाहरण पहिलं. याची किंमत किती? 17 बरोबर की नाही. याचं सोडवलं ना आपण, 5 गुणिले 3 बरोबर 15, 15 अधिक 2 17. आणि इथं याचं उत्तर काढलं 12 भागिले 3 म्हणजे किती? 12 आणि 3 ने 12ला भागलं 4, 4 2 मिळाले किती झाले? 6. याचं उत्तर 6 आणि याचं उत्तर 17. आता हे समान आहेत का हे आपण आधी बघितलं. हे समान आहेत का? 17 आणि 6 समान आहेत का? नाही. मग यांची असमानतेचं चिन्ह आपण दिलं. पहिला भाग बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आपण हे विधान समानता आहे की नाही बघितलं. ठीक आहे, परत आणखी एक उदाहरण देतो. बघा यामध्ये 7 अधिक 5 आणि 9 अधिक 4. 7 आणि 5 किती होतात? 7 अधिक 5 12. ठीक आहे, 9 अधिक 4 9 4 13. समानता आहे का? नाही. 12 पेक्षा 13 मोठा आहे, समान नाही, म्हणून असं लिहिलं. किंवा याऐवजी दुसरं चिन्ह वापरतात. ठीक आहे, दुसरं चिन्ह सुद्धा मी दाखवतो. दुसरं चिन्ह असं आहे, यामध्येच बघा आता आपल्याला लिहायचे समजा, तर यामध्ये लिहिलं 7 अधिक 5 9 अधिक 4. यांच्यामधली किंमत आधी काढून घेऊ पदावली सोडून. 7 आणि 5 12, 9 4 13. हा मोठा असल्यामुळं मोठ्याचं चिन्ह तिकडे दिलं. याच्याकडे तोंड केलं, याच्याकडे शेपटीचा भाग केला. ओके, पुन्हा परत आणखी एक उदाहरण घेऊ. इथं बॉक्स दिलेला असला आणि उदाहरण मांडायला दिलं. समजा तुम्हाला दिलं हे चिन्ह वापरा, हे चिन्ह वापरा किंवा हे चिन्ह वापरा. तुम्हाला एक सांगतो, एकाच वेळी हे 4ही चिन्ह देणार नाहीत, एका वेळी 3च चिन्ह देतील. ठीक आहे, बघा दुसरं उदाहरण घेऊ. 16 भागिले 4 आणि
20/5. ठीक आहे, 20/5 आणि 16/4 असं उदाहरण आपल्या समोर दिलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये योग्य ते चिन्ह वापरायचं, लहान मोठं. 16/4 म्हणजे किती हो? 4 चोक 16 आणि 20 ला 5 ने भागलं तर 5. मग कोण मोठा आहे यांच्यामध्ये? 4 मोठा की 5 मोठा? 5 मोठा. मग चिन्ह इकडे आले लक्षात. म्हणजे याच्याकडे तोंडाचा भाग, याच्याकडे शेपटीचा भाग. समजले? पदावलीच्या बाबत आपण सुरुवातीचा मुद्दा समजावून घेतला. आता आपण या दुसऱ्या भागात उदाहरणांना सुरुवात करू. ओके, चला बघा. आता आपल्या समोर मी एक उदाहरण ठेवलेलं आहे. उदाहरण सोपं आहे, फक्त नीट बघा. पुढील पदावलीत योग्य संख्या लिहा. पुढील पदावलीत योग्य संख्या लिहा ज्यामुळे विधान सत्य होईल. म्हणजे इथं बरोबरचं चिन्ह वापरलेलं आहे, हे बरोबर होईल अशी संख्या लिहायची. ठीक आहे, मग बघा बरं आता काय आहे. समजा मी तुम्हाला इथं संख्या देतो. ठीक आहे, कोणती संख्या येणार आहे ज्यामुळे विधान सत्य होईल? तुमच्याकडे पर्याय असेल तर तुम्ही त्याला बोटं वर करू शकता किंवा तिथं वहीमध्ये लिहू शकता. ठीक आहे, आता आपण उदाहरण समजावून घेऊ. उदाहरण 66/6. तोंडी सुद्धा भागाकार देता येतो, वजाबाकी राहणार नाही. 6 1 6, परत 6 1 6, हे आले 11. आता इकडे 11 आहे, इकडे 4 अधिक कंस आहे, 4 अधिक बॉक्स आहे. मग 4 मध्ये खालीलपैकी असा अंक मिळवा ज्याने ही किंमत 11 होईल आणि ही किंमत 11 होईल. म्हणजे पदावलीचा समानता निर्माण होईल. आधी मुद्दा काय सांगितला होता? समानतेचा. त्याच्यासाठी सांगितला होता. पदावलीत समानता निर्माण होईल. 11 येण्यासाठी या 4 मध्ये काय मिळवावं लागणार? 7 मिळवून बघा. 7 आणि 4 11. हा कंस आला 11, हा कंस आला 11. दोन्हीचं चिन्ह समान. विधान सत्य आहे, विधान सत्य होईल. समजले? उदाहरण खूप छान आहेत. आणखी एक उदाहरण घेऊ. स्क्रीनवर दुसरं उदाहरण लिहिलेलं आहे. उदाहरण तेच आहे, संख्या बदलवल्यात. पुढील पदावलीत योग्य संख्या लिहा. ही पदावली खाली दिलेली आहे. ज्यामुळे विधान सत्य होईल. सत्य होईल. कधी कधी असत्य सुद्धा विचारतात, आपण त्याचं उदाहरण पाहणार. ठीक आहे, सत्य होईल. बघा आता इकडच्या बाजूचं व्हॅल्यू बघा आणि तिकडचं बघा. इकडची किंमत काढून बघा. 99/11. 11/99. 11चा पाडा येतो म्हणा. 11 1 11, 11 2 22, 11 3 33, 11 4 44, 11 5 55, 11 6 66, 11 7 77, 11 8 88, 11 9 99. याची किंमत आली 9. आता बघा इकडे 9 आहे, इकडे 12तून वजा करावी लागणार आहे. वजाचं चिन्ह आहे. 12तून किती वजा करता म्हणजे 9 येईल? खाली 7 वजा केल्यावर येईल का? 12तून 7 वजा केले तर 5 येतील? नाही. 12तून 3 वजा केल्यावर येईल? 12तून 3 वजा केले 9 येणार आहे. हो. पुढचं 12तून 4 वजा केले 8 येतील. 12तून 2 वजा केले 10 येतील. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर जर काढलं तर 9 आणि 9 समान होतात. हे विधान सत्य होते. बरोबर आहे, हे विधान सत्य होते. अशा प्रकारे पदावल्या आपल्याला सोडवाव्या लागणार आहेत. पुढचं उदाहरण बघू. आता विधान थोडं बदलवलेलं आहे बघा. गणित सुद्धा बदललेलं आहे बघा. पुढील पदावलीत योग्य संख्या लिहा. ठीक आहे, पदावली तुमच्या समोर आहे, पर्याय तुमच्या समोर आहेत. तुम्हाला सोडवायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं उत्तर तुम्ही काढू शकता. पुन्हा परत व्हिडिओ रन करा आणि तुम्हाला कळेल काय होतंय. ठीक आहे, ज्यामुळे विधान असत्य होईल. असत्य. ठीक आहे, असत्य. आता आपण असत्यच्या जागेवर सुरुवातीला सत्य घेऊ. ठीक आहे, ओके, सत्य घेऊ. चला, विधान सत्य होईल असं आपण घेऊ, म्हणजे खरं विधान होईल. आता खरं विधान काय दिलेलं आहे? 15×4. बघा 15×4 सोडून बघा. 15 चोक 60. त्याच्यानंतर 60 मोठे राहतील असं इकडं पाहिजेत. 60 ही संख्या मोठी राहील अशी संख्या इकडे पाहिजेत. बघा बरं आता काय करणार. या पर्यायातली अशी संख्या इथं टाका जी व्हॅल्यू 60 पेक्षा कमी येईल. असं गणित इथं टाका, अशी संख्या इथं टाका
ज्यांची किंमत 60 पेक्षा कमी आहे. कोणती संख्या आहे अशी पर्यायामध्ये? विधान सत्य व्हायचं की नाही? सत्य व्हायला कोणती संख्या आहे? 8 टाकले तर किती उत्तर येईल? इथं 8 टाकले तर 80 होईल. 8 गुणिले 10 80. नाही, सत्य होणार नाही. 9 टाकले तर होईल का? 10 गुणिले 9 नाही, ते 90 होईल, ते मोठं होईल. चुकतंय. 12 तर आणखी मोठे होतील. मग 5 टाकून बघा. 10 गुणिले 5 किती होतात? 50. 50 झाले म्हणजे काय होतील? बरोबर आहे. या मोठ्या संख्येकडे तोंड केले, छोटीकडे शेपूट केले. आता हे विधान सत्य आहे. विधान सत्य आहे. ठीक आहे, ओके. आता आपण असत्य बघू. आता यातलं असत्य विधान करायचंय. असत्य करायचं असल्यामुळे मी काही संख्या तुम्हाला याच्यामध्ये असत्य करायचं. मग काही संख्या आता जी छोटी ती मी कट करतो. ठीक आहे, 2 पर्याय ठेवतो. आता करू आपण उदाहरण. चला बघा बरं. आता तसंच उदाहरण आहे, सोपं झालेलं आहे. 15 गुणिले 4 किती झाले? 60. आता हे विधान असत्य करायचे. ही किंमत मोठी आहे, याच्यापेक्षा इकडे किंमत वेगळी आली पाहिजेत. मग कोणत्याही संख्येने गुणा. ह्याच्यापेक्षा कोणत्याही संख्येने गुणा. बघा बरं, याला 9 ने गुणलं तर किती होणार आहे? इथं 90 हे मोठं. ओके. आता इथं आपण चिन्ह काढून टाकू. ठीक आहे, हे 2 चिन्ह काढून टाकलेले आहेत. ओके. मग आता असत्य विधानासाठी हे असमान झालेले आहेत. ठीक आहे की नाही? असमान झाले, कळले? म्हणजे अशा प्रकारे याची किंमत असत्य विधान करता येईल. किंमत आधी काढून घेता येईल आणि तशा पद्धतीने तुम्हाला ठरवता येईल. बरोबर. चला पुढची उदाहरणं बघू. बघा, आपल्या समोर एक पदावली मांडलेली आहे. ठीक आहे, हे विधान आपल्याला सत्य आहे असं बघायचं आहे. हे विधान सत्य आहे का? काय विधान आहे बघा याच्यामध्ये? त्यामध्ये योग्य संख्या टाका म्हणजे त्याची किंमत इकडच्या याची किंमत मोठी ठरेल. चिन्ह कुठे आहे? इकडं. तोंड कुठे आहे? या बाजूला. याची किंमत मोठी ठरण्यासाठी याच्यापैकी योग्य चिन्ह टाकायचं आहे. ठीक आहे, सांगा बरं किती होतंय? बघा, आता आपल्याला अशी संख्या करायची. आधी आपण पदावल्या सोडून घेऊ. ठीक आहे, 12 गुणिले 8. 8 गुणिले 12 याचं उत्तर इथं मांडतो. 12 गुणिले 8 किती येणार आहे? 12 8 96. ठीक आहे, आता इथं मोठी संख्या पाहिजे. 96 पेक्षा मोठी संख्या पाहिजे. अशी संख्या मिळवण्यासाठी 70 मध्ये या 4 पर्यायापैकी काय टाकता येईल? 70 मध्ये 26 टाकून बघा किती होणार आहे? 96 होईल. मग 96 झाल्यावरती समान होईल. मोठं लागतंय की नाही? चिन्ह मोठं पाहिजे ना, तोंड मोठं. 24 टाकले तर 70 आणि 24 टाकले तर किती होतील? 94. चालतील का? नाही. आधी किती टाकले होते? 96. म्हणजे या 70 मध्ये हा आपण अंक इथं टाकतो. 26 टाकले 96 जमणार नाही. 24 टाकले 70 मध्ये 24 टाकले तर 94 जमणार नाही. मग 70 मध्ये 20 टाकून बघा. 70 आणि 20 किती होतील? 90. विधान होईल का? तोंड इकडे आहे, मोठी संख्या पाहिजे. 96 आणि 90 मोठा आहे का? नाही. मग आता 27 टाकून बघा. 70 अधिक 27 होतात 97. 97 झाले. ठीक आहे, मग 96 पेक्षा मोठा अंक. आता हे विधान सत्य होईल. हे विधान सत्य होईल. हे चिन्ह इकडे आहे. समजलं? पदावल्या इतक्या सुंदर असतात. छान सोडवल्या, त्याची वजाबाकी केली, गुणाकार केला, भागाकार केला आणि त्या दोघांची किंमत केली तर त्या अजून इंटरेस्टिंग होतात. ठीक आहे, अजून काही उदाहरणं बघू. बघा, आता यामध्ये आपल्याला नियम लक्षात येतील. ठीक आहे, पदावल्या आपल्याला समजल्या असं आपण समजू. आता याच्यात आपण नियम पाहणार आहोत. असं ज्यावेळी मिश्र उदाहरणे जिथं भागाकार असेल, गुणाकार असेल आणि त्यानंतर तिथं वजाबाकी सुद्धा असेल. ठीक आहे, याच्यात आपण थोडी वजाबाकी वाढवून घेऊ. ओके, याच्यात वजाबाकी मी वाढवतो आणि मग तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, बघा आता याच्यात 4ही क्रिया आहे. इथं भागाकार आहे, इथं गुणाकार आहे, इथं वजाबाकी. असं असेल त्यावेळी काय करायचं? जर कंस असेल मुलांना तर आधी कंस सोडवा, नंतर भागाकार असेल तर भागाकार करा, नंतर गुणाकार असेल तर गुणाकार करा, नंतर बेरीज आणि मग वजाबाकी. ठीक आहे, म्हणजेच याला सोप्या भाषेत असं म्हणतात कंस भागू
बे व, हे मी परत सांगणार आहे, सोपं करून सांगतो. आता चालू उदाहरणात सांगतो. कंस आहे का इथे? नाही. मग भागाकार आहे का? हो. कोणता भागाकार आहे बघा, 6/6 किती येतं? 6/6. उत्तर 1 आलं. ठीक आहे. अधिकचं चिन्ह तसंच ठेवलं, 6 तसेच. नंतर काय सांगितलं, आता भागाकार केला, मग गुणाकार करा. मग गुणाकार बघा, 6 गुणिले 6 काय होते? 6 6 36. ठीक आहे. 6 6 36. ओके. त्याच्यानंतर काय सांगितलंय, आता गुणाकार केला, मग बेरीज आहे का? हो, बेरीज आहे. आता ह्या दोघांची होती, मग या दोघांची बेरीज बघा काय आहे. बघा बरं, बेरीज असेल तर ही वजाबाकी तशीच मांडू, ही सगळी बेरीज करून बघा काय होतंय, करून बघा बेरीज. आता आपल्या स्क्रीनवरती आपण एक उदाहरण मांडलेलं आहे. ठीक आहे. मग या उदाहरणामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा बरं, या उदाहरणामध्ये काय दिसतंय बघा. आता उदाहरण काय दिसतंय, 6/6 अधिक 6 गुणिले 6 वजा 6. याच्यामधलं याचं सोपं रूप आपल्याला निवडायचं आहे. कोणतं काढायचंय? सोपे रूप. काय म्हणजे पदावली सोडवायची आहे. आता आता आपण पदावलीचे नियम पाहणार आहोत. आतापर्यंत आपण पदावली समजून घेतली. जर आता अशा प्रकारे मिश्र उदाहरण आलं तर काय करायचं बघा. असं जर आलं तर सर्वात आधी कंस असेल तर कंस सोडवा, नंतर भागाकार नंतर गुणाकार, नंतर बेरीज असेल, तर बेरीज करा आणि शेवटी वजाबाकी करा. काय करायचंय? शेवटी वजाबाकी करायची आहे. ठीक आहे. बघा तुमच्या लक्षात येते का काय करायचे? यालाच वेगळ्या पद्धतीने असं म्हणतात, कंस भागू बेव. कंस भागू बेव. आता आपण उदाहरण सोडून त्यातून समजावून घेऊ. बघा इथं काय क्रिया आहे, इथं आहे भागाकार, इथं आहे गुणाकार. ठीक आहे. मग आता आधी भागाकार करू. 6/6 किती येतं? 6 1 6. त्यानंतर गुणाकार काय सांगितलं, आपला भागाकार झाला, आता गुणाकार 6 गुणिले 6 किती होतात? 36. ठीक आहे. अधिकचं चिन्ह तसंच, भागाकार सोडवला त्याच्यानंतर गुणाकार केला 36. आता वजाबाकीचं चिन्ह आणि अंक खाली. बघा बरं काय होतंय, किती येतंय. आता काय सांगितलंय, जर तुमचा भागाकार झाला असेल गुणाकार करा, गुणाकार केला असेल मग बेरीज करा. बघा बेरीज करून 36 अधिक 1 किती होतात? 36 अधिक 1 36 अधिक 1 होतात 37. ठीक आहे. मग 37, आता हे 37 आले, वजा 6 करा. 37 वजा 6 किती येणार आहे? 37 वजा 6 31. किती येणार? 31. आपलं उत्तर किती आलं? 31. पर्याय क्रमांक 1 आहे का? नाही. 2 आहे का? नाही. पर्याय क्रमांक 3 आहे. याचं सोपं रूप 31 आहे. आले लक्षात? मग यासाठी आपण कंस भागू बेव हे लक्षात घेतलं. परत यावर आणखी एक उदाहरण सोडू म्हणजे हा नियम तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता आपल्या समोर स्क्रीनवर एक उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे. मग आपण नियम काय समजावून घेतले करण्याच्या आधी बघू. इथं नियम काय होते? नियम काय होते की कंस असेल तर कंस आधी सोडवा. कंस त्याच्यानंतर चे चा ची चे म्हणजे जे गुणाकार असेल ते. कंस भागू म्हणजे भागाकार गुणाकार बे व. ठीक आहे. कंस भागू बेव म्हणजे कंस असेल तर कंस आधी सोडवा, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज करा, वजाबाकी करा. याच्यात कंस नाही, किमती दिलेल्या आहेत. आता किमती टाकून बघू. बघा पी ची किंमत 3 आहे, टी ची किंमत 2 आहे. ठीक आहे. मग आता जर अशी किंमत असेल तर बघा आपण किमती टाकू. पी ची किंमत किती आहे? 3. मग 3 गुणिले 3 अधिक हा 2 संख्येत त्यांनी दिलेला आहे. ही किंमत नाही, 2 तासात दिला, तो तासात मांडला. गुणिले परत टी आहे, त्याची किंमत 3 अधिक टी दिलाय. ठीक आहे. टी ची किंमत 2 वजा परत टी दिलाय. आता हे उदाहरण सोडवायचे, पण कसं? कंस भागू बेव. आता काय आहे याच्यामध्ये? सगळ्यात आधी बघा गुणाकार आहे. मग गुणाकार असेल तर गुणाकार करून घ्या. कुठं कुठं आहे बघा, या 2 ठिकाणी आहे. 3 त्रिक 9 अधिक
परत 3 दुनी 6 अधिक 2 तसेच वजा बाकीचे 2 तसेच. आता काय झालं, गुणाकार संपला, म्हणजे कंस नव्हता, भागाकार नव्हता, मग गुणाकार होता, गुणाकार केला. ठीक आहे, आता बेरीज करा म्हणतात, मग बेरीज बघा, 9 आणि 6 9 आणि 6 15, 15 आणि 2 17, बरोबर 17. आणि आता वजा करा, बेरीज झाली, आता वजा बाकी राहिली, 17तून 2 गेले, किती आले, किती आले, 15. ओके, जर तुम्हाला हे उत्तर असं आले, इथं पर्याय असता, समजा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. ठीक आहे, पर्याय दिलाय 15, 12, 13, 19, तर तुमचे 4 पर्याय दिलेले असते, तर तुमचं उत्तर त्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1 हे आलं असतं. आलं लक्षात. यामध्ये आपण चालू मध्ये म्हणजे उदाहरणामध्येच आपण नियम त्याचे समजावून घेतले, कंस भाग उभे व. ठीक आहे, चला पुन्हा एकदा परत नियम समजावून सांगतो. बघा, आता आपल्या समोर एक उदाहरण ठेवलेलं आहे, एक उदाहरण समोर ठेवलेलं आहे, पण त्याआधी मी इकडे नियम लिहिलेले आहे. जे आधी समजावून सांगितलं तेच मी आता इथं लिहिलंय. ठीक आहे, फक्त ते आधी समजावून सांगितलं आणि नंतर लिहिलं. बघा, पहिला नियम काय, पदावली सोडविण्यासाठी, पदावली जर तुम्ही सोडवत असाल तर पदावली सोडवताना त्याचा क्रम कसा असावा, आधी तुम्ही कंस सोडवावा, त्याच्यानंतर चाचीचे म्हणजे काय, सर्वात प्रथम कंस सोडवून घ्यावा, नंतर जे असेल ते, त्याचा गुणाकार असेल त्याची वजाबाकी, त्याचा गुणाकार असेल तर गुणाकार करावा, त्याच्यानंतर जर भागाकार असेल तर तुम्ही भागाकार आणि गुणाकार ज्या क्रमाने असेल तसा करावा लागेल. ठीक आहे, ज्या क्रमाने असेल त्या क्रमाने तो करावा लागेल. ओके, त्यानंतर बेरीज व वजाबाकी करा. ठीक आहे, बेरीज व वजाबाकी करा, बेरीज व वजाबाकी करा. मग आता आपण उदाहरण बघू आणि सोडून घेऊ. उदाहरण आपल्याला बघायचं. बघा, 88 आहे, कंसात दिलेलं आहे. पहिलं काय सांगितलेलं असतं, कंस सोडवा. ठीक आहे, आपण शेवटच्या टप्प्याकडे वळतोय. 88 भागिले 11, मग किती येते, कंसातलं गणित आधी सोडून घ्या. 11 8 88, बरोबरच चिन्ह तसंच द्या. त्यानंतर काय सांगितले, गुणाकार आहे का, नाही, भागाकार आहे का, नाही, मग काय सांगितलं, बेरीज असेल तर कंसातली बेरीज करून घ्या. 4 अधिक 5 किती झाले, 9. बघा, या उदाहरणात होतं समानता असमानता ठरवा, आपण 4ही नियम समजावून घेतले. आता समानता बघू, 8 आणि 9 समान आहेत का, नाही, 8 आणि 9 समान आहेत का, नाही, मग इथल्या असमानता. ठीक आहे, या उदाहरणातून आपण काय केलं, या नियमांना परत उजळणी देऊन घेतली. ठीक आहे, हा पदावलीचा दुसरा भाग होता. आपण तिसरा भाग परत आणखी बनवणार आहोत, ज्यात थोडेसे अवघड उदाहरणं आपण घेऊ. तुम्हाला घटक आवडला असेल, हे नियम तुम्ही एकदा वहीमध्ये स्वतंत्र लिहून घ्या आणि यावरती गाईडमध्ये तुम्हाला 185 पानावरती उदाहरणं सापडतील, ती सोडवा. ठीक आहे, घटक आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. नियमित येणाऱ्या क्लाससाठी याच व्हिडिओ खाली व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे ग्रुपची, त्याच्यात सामील व्हा आणि आपल्या मित्रांना कळवा. ओके, चला थांबतोय. गुड डे, बाय. हॅलो हॅलो, आवाज येतोय का विद्यार्थ्यांना, आवाज येतोय का? बोला सर. हा, आज आपलं जे लेक्चर होतं
पदावलीचं ते आपण आता संपवलेलं आहे, बरोबर. सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची, आज आपण पदावली 1 आणि 2 या भागात संपवली. सर रेकॉर्डिंग बंद केलं तरी चालेल आता. सय्यद सर.